नमस्कार मित्रांनो, करन्सी नोट प्रेस नाशिक यामध्ये बघा विविध पदांसाठी नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल, निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे आणि एक्झाम फी किती असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्हाला इथं बघायला मिळणार की करन्सी नोट प्रेस नाशिक या अंतर्गत जर बघितलं तर नवीन नोटिफिकेशन जी आहे ती आलेली आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांना ही सविस्तर नोटिफिकेशन बघायची असेल तर बघा ही जी नोटिफिकेशन आहे म्हणजेच की जी PDF आहे भरतीची आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे, त्यावरती तुम्ही बघू शकता. आता बघा तुम्हाला इथं प्रत्येक पदाचे नावं त्यासोबतच बघा तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता काय देण्यात आलेली आहे, एज लिमिट बद्दल आणि मेथड ऑफ सिलेक्शन जे की बघा याच्यासाठी जर बघितलं तर एकच एक्झाम जे कंडक्ट होणार आहे CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्यानंतर जर बघितलं डायरेक्ट तुमची निवड केल्या जाणार आहे. आता बघा प्रत्येक पदानुसार बघा सेफ्टी ऑफिसरसाठी जर बघितलं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय देण्यात आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता. यामध्ये जर बघितलं तर टेक्निकलची पदे तुम्हाला दिसून येणार आहेत, जसे की बघा मेकॅनिकल झालेलं असेल, डिग्री डिप्लोमा किंवा बघा इलेक्ट्रिकल केलेलं असेल डिग्री डिप्लोमा किंवा सिव्हिल आणि जे कोणी विद्यार्थी ITI पण केलेला असेल त्यांच्यासाठी पण सुवर्ण संधी असणार आहे. म्हणून बघा संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं आपण मेकॅनिकलसाठी तर बघा सुपरवायझर टेक्निकल ऑपरेशन मेकॅनिकल यामध्ये बघा तुम्हाला वेतन श्रेणी जी आहे 27,600 ते 95,910 एवढी वेतन श्रेणी मिळणार आहे. आता यामध्ये काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागण्यात आलेलं आहे तर बघा फर्स्ट क्लास फुल टाइम डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे की बघा डिप्लोमामध्ये बघा फर्स्ट क्लास जे डिप्लोमा तुम्हाला इथं मागण्यात आलेला आहे. आणि त्यासोबत जर बघितलं ज्या कोणी विद्यार्थ्यांचं हायर क्वालिफिकेशन म्हणजे की बघा BTech, BE, BSc इंजिनिअरिंग मेकॅनिकलमध्ये झालेलं असेल तर बघा असे विद्यार्थी पण यासाठी अर्ज करू शकतील. आता बघा 18 ते 30 वर्षापर्यंत जे आहे ते वयोमर्यादा त्यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा तुमची कॅटेगरी जर का OBC असेल तर OBCंना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन म्हणजे की 33 वर्षापर्यंत, SC/ST कॅटेगरीना 35 वर्षापर्यंत जे आहे ते अर्ज करू शकतील. तर बघा टेक्निकलसाठी जर बघितलं तर लगभग तुम्हाला शैक्षणिक अर्हता जी आहे तुम्हाला समान तुम्हाला यामध्ये दिसून येणार तुम्ही इथे बघू शकता. आता बघा तुमचं एज्युकेशन कशात झालेलं असेल तर बघा सिव्हिलमध्ये जर झालेलं असेल तर सिव्हिलमध्ये पण बघा तुम्हाला फर्स्ट क्लास डिप्लोमा जर मागण्यात आलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि हायर क्वालिफिकेशन जर का तुमचं झालेलं असेल BE, BTech तर बघा तुम्ही त्यासाठी पण एलिजिबल असणार आहे. त्यामध्ये क्लिअरली असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. तर बघा टोटल जर बघितलं तर प्रत्येक यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला प्रत्येक प्रेसबद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता बघा त्याच खाली जर आपण आलो तर आणखी यामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. त्याच खाली जर आलो तर बघा तुम्हाला इथं प्रत्येक युनिटमध्ये प्रत्येक झोनमध्ये म्हणजेच की बघा डिटेलमध्ये व्हॅकन्सीबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं व्हॅकन्सी दाखवण्यात आलेली आहे. आता बघा तुम्ही इथं बघू शकता तुमच्या पदाचे नावं त्यासोबत बघा तुमची कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहेत त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकाल. त्याच खाली जर आलो आपण तर बघा आणखी यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे. तर यामध्ये आणखी जर बघितलं तर बघा सर्वात खाली आपण आलो तर बघा इम्पॉर्टंट डेटबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजेच की बघा 20/4/2026 पासून जर बघितलं तर अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि याची अंतिम दिनांक जर बघितलं तर 19 मे असणार आहे. आणि बघा याची जे टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे की ऑनलाईन एक्झाम कधी कंडक्ट केल्या जाणार आहे तर बघा जून-जुलैमध्ये जर बघितलं ही जी टेंटेटिव्ह डेट जी आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि बघा नाशिकची वेबसाईट जर बघितली तर हे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. यावरती बघा तुमचे ॲडमिट कार्ड अवेलेबल होणार आहे. त्यासोबतच या जाहिरातीची PDF पण तुम्हाला यावरती मिळून जाणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथे एज लिमिटबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे, जी की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली आहे. आता बघा यासाठी जर बघितलं तर एक्झामिनेशन फी किती लागणार आहे. तर बघा ₹1,000 नॉन रिफंडेबल फॉर कॅन्डिडेट बिलॉंगिंग अनरिझर्व्ड EWS अँड OBC कॅटेगरीसाठी जर बघितलं तर ₹1,000 आणि जे काही SC, ST, PWBD आर रिक्वायर्ड टू पे नॉन रिफंडेबल फी जे की बघा ₹200 जे आहेत तुम्हाला एक्झाम फी जे लागणार आहे, जे की बघा नॉन रिफंडेबल असणार आहे. आता बघा सिलेक्शन प्रोसिजरबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे, की म्हणजे की बघा यामध्ये जर बघितलं नेम ऑफ द टेस्ट जे की बघा प्रत्येक पदानुसार जर बघितलं तुम्हाला इथं एक्झामचा सिलेबसबद्दल त्यासोबतच बघा एक्झामचा पॅटर्न कशाप्रकारे असणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा जेवढी काही टेक्निकलची पदे आहेत त्यामध्ये जर बघितलं लगभग तुम्हाला सारखाच जो एक्झामचा जो पॅटर्न आहे तुम्हाला इथे दिसायला मिळणार आहे. यामध्ये जर बघितलं तर बघा तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज इन द रिस्पेक्टिव्ह स्ट्रीम म्हणजे की बघा जर का तुमचं मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल तर त्या स्ट्रीममध्ये जर बघितलं तुमचं म्हणजे की 105 क्वेश्चन येणार आहेत. त्यानंतर बघा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी जर बघितलं तर नंबर ऑफ क्वेश्चन 25 आणि मार्क जर बघितलं 25.
लॉजिकल रिझनिंगकडून जर बघितलं नंबर ऑफ क्वेश्चन 20 आहेत आणि मार्क जे 20 आहेत म्हणजे की बघा एकूण जर बघितलं 150 क्वेश्चन आणि 150 मार्क असणार आहे आणि 2 तासाचा टाईम ड्युरेशन जो तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांचं म्हणजे की टेक्निकल स्ट्रॉंग असेल तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करावा. कारण की बघा यासाठी जर बघितलं फक्त एक एक्झाम तुमची होणार आहे आणि एका एक्झामच्या बेसिसवर तुमची निवड जी आहे ती केल्या जाणार आहे. यामध्ये आणखी जर बघितलं सर्वात महत्त्वाचं जे की मी तुम्हाला आणखी खाली सांगतो, की यासाठी जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणजेच की बघा जेवढे काही 150 क्वेश्चन तुम्हाला देण्यात येतील, तर तेवढे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि त्याच खाली जर बघितलं जे काही आय-टी-आय लेव्हलच्या पोस्ट आहेत त्यासाठी जर बघितलं तर एक्झाम पॅटर्न जो आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे. जे की बघा प्रोफेशनल नॉलेज इन रिस्पेक्टिव्ह ट्रेड जे की बघा 85 क्वेश्चन आहे 85 मार्क्ससाठी आणि क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूडचे जे 20 क्वेश्चन आहे 20 मार्कासाठी. लॉजिकल रिझनिंगसाठी बघा 15 क्वेश्चन आहे 15 मार्क्ससाठी, 120 क्वेश्चन आणि 120 मार्कासाठी. जे की बघा यासाठी पण बघा 2 तासाचा जो टाईम ड्युरेशन आहे तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर खाली आपण आलो तर तुम्ही इथे बघू शकता यामध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे की देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. जे की तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये बघा कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणून बघा हा जो अर्ज आहे तुम्ही नक्कीच करा. कारण की बघा यामध्ये जर बघितलं तर जॉब जी आहे तुमची एकाच ठिकाणी म्हणजे की फिक्स लोकेशनवर राहते आणि कुठलीही तुमची बदली जी आहे होत नाही आणि सोबतच जर बघितलं तर पेमेंट पण बघा तुम्हाला खूप छान मिळते. आता बघा ऑनलाईन एक्झामसाठी जर बघितलं एक्झाम सेंटर कोणते देण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये, तर बघा नाशिक आणि मुंबई हे जे 2 सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देण्यात येणार आहे. बाकी जे आहे तुम्हाला कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, भोपाळ, इंदोर, चेन्नई, बंगलोर हे पण तुम्हाला एक्झाम सेंटर जे दिले जाऊ शकतात जर का तुम्ही त्या युनिटमध्ये फॉर्म भरला तर. त्याच खाली जर आलो तर बघा कॅन्डिडेट शुड कीप फॉलोइंग डॉक्युमेंट रेडी अँड स्कॅन विथ देम ॲट द टाईम अप्लाइंग अँड सबमिटिंग ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे की बघा हे जे इम्पॉर्टंट महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला इथे लागणार आहे तुम्ही इथे वाचून घेसाल किंवा बघा ही जे तुमची डॉक्युमेंटचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ही जी डॉक्युमेंट आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहेतच. त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता. आता बघा पी-डी-एफच्या खाली जर आपण आलो तर सविस्तर जो आहे म्हणजे की तुम्हाला एक्झामच्या सिलेबसबद्दल डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्याबद्दलची माहिती आपण इथे बघूया. बघा तुम्ही इथं बघू शकता की सिलेबस फॉर सुपरवायझर सिव्हिल इंजिनिअरिंग जो की बघा डिटेलमध्ये इथं सिलेबस दाखवण्यात आलेला आहे. बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स अँड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, कॉन्क्रिएट टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, सर्व्हायव्हिंग जिओमॅट्रिक्स. म्हणजे की बघा डिटेलमध्ये जो एक्झामचा सिलेबस आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे. यानुसार बघा तुम्ही तयारी करून घ्या आणि याची जी टेंटेटिव्ह डेट जे देण्यात आलेली आहे एक्झामची तर बघा जून-जुलै महिन्यामध्ये असणार आहे. त्यानुसार बघा तुम्ही आतापासून अभ्यासाला सुरुवात करून द्या. तर बघा तुम्ही इथं बघू शकता संपूर्ण जे माहिती आहे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्याबद्दलची पण माहिती इथं देण्यात आलेली आहे. तर बघा अशा प्रकारची जर बघितली तर महत्त्वाची भरतीची जी अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये काही समजून आले नसेल किंवा काही अडचण असेल त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर बघा अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत या भरतीची अपडेट पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससोबत. धन्यवाद.